नमस्कार शेतकरी बंधूंनो, ॲग्रोविथ मराठी आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे। तर मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी पीक विम्यासंदर्भात अतिशय महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे। तर मित्रांनो, या शेतकऱ्यांना खरीप पीक विमा 2023 नुकसान भरपाई ही शेतकऱ्यांच्या खात्यात उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात ही जमा करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, तब्बल 7,149 कोटी रुपयांची भरपाई ही शेतकऱ्यांना दिली जाणार आहे। तर आतापर्यंत 3,965 कोटी रुपयांची भरपाई ही शेतकऱ्यांच्या खात्यात ही जमा करण्यात देखील आलेली आहे। तर उर्वरित रक्कम ही कधी जमा करण्यात येणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून हे जाणून घेणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर खरीप हंगाम 2023 मध्ये झालेल्या नुकसान भरपाई पोटी शेतकऱ्यांना विक्रमी विमा भरपाई ही मिळणार आहे। तर शेतकऱ्यांना वेगवेगळ्या ट्रिगर अंतर्गत तब्बल 7,149 कोटी रुपयांची भरपाई ही मिळणार आहे। तर आतापर्यंत ही विक्रमी भरपाई आहे। तर यापैकी 3,965 कोटी रुपयांची शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा देखील करण्यात आलेली आहे। तर उर्वरित पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे कामही वेगाने सुरू आहे। तर असे कृषी आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे। तर शेतकऱ्यांना विक्रमी विमा भरपाई मिळाल्यास केंद्र सरकारने भरपाई काढण्याच्या पद्धतीत केलेल्या बदलांमुळे ही मदत झाली असावी। तर या बदलांमुळे शेतकऱ्यांना प्रत्येक टप्प्यांवर आणि पीक कापणीनंतर प्रयोगांवर आधारित नुकसान भरपाईची रक्कम ज्यादा मिळाल्याचे सांगितले जाते। तर गेल्या खरीपात राज्यात पाऊस कमी पडला होता, तर अनेक मंडळांमध्ये पेरणीच करता आली नव्हती। तर त्यामुळे शेतकऱ्यांना विमा भरपाई ही लागू झाली आहे। तर पेरणी न झालेल्या शेतकऱ्यांना अर्ज हे 36,684 इतके होते। तर या शेतकऱ्यांना 14 कोटी रुपयांची ही नुकसान भरपाई मंजूर झाली होती। जवळपास सर्व शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई मिळाली आहे। तर अग्रिम रक्कम ही 2,578 कोटी। ऑगस्ट 2023 मध्ये राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये अनेक मंडळांमध्ये पावसाचा मोठा खंड हा पडला होता। तर त्यामुळे हंगामातील प्रतिकूल परिस्थिती हा ट्रिगर लागू झाला आहे। तर शेतकऱ्यांना 25% अग्रिम भरपाई देण्याच्या अधिसूचना देखील अनेक जिल्ह्यांमध्ये निघाले आहेत। तर यामध्ये अग्रिमसाठी तब्बल 56,43,000 अर्ज हे पात्र ठरले होते। तर या शेतकऱ्यांना 2,578 कोटी रुपयांची भरपाई ही मंजूर झाली आहे। त्यापैकी 2,554 कोटी रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यातही जमा करण्यात आलेले आहेत। तर आता अग्रिम भरपाईचे केवळ 24 कोटी रुपये शेतकऱ्यांना देणे आहे, तर असे कृषी विभागाने सांगितले आहे। तर स्थानिक नैसर्गिक आपत्ती सप्टेंबर नंतर त्यानंतरच्या काही महिन्यांमध्ये पावसानेही शेतकऱ्यांचे नुकसान हे झाले आहे। तर स्थानिक नैसर्गिक आपत्तीत नुकसानीच्या पूर्वसूचना दिलेल्या शेतकऱ्यांना पंचनाम्याअंती भरपाई ही मंजूर करण्यात आली आहे। तर स्थानिक नैसर्गिक आपत्तीच्या नुकसान भरपाईसाठी 19,85,000 विमा अर्ज हे पात्र ठरले। तर त्यापोटी शेतकऱ्यांना 1,426 कोटी रुपये हे मंजूर झाले आहेत। तर त्यापैकी 1,068 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात हे जमा देखील झाले आहेत। तर उरलेले 358 कोटी रुपये हे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात हे मिळणार आहेत। तर पीक कापणी पश्चात नुकसानीसाठी जवळपास 1.5 लाख अर्ज हे पात्र ठरले। तर यापैकी शेतकऱ्यांना 116 कोटी रुपयांची भरपाई ही मंजूर झाली आहे। तर त्यापैकी 66 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत। तर उरलेले 50,000 कोटी हे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात हे वर्ग करण्यात येणार आहेत। तर मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना अद्यापही खरीप पीक विमा 2023 नुकसान भरपाई ही शेतकऱ्यांना मिळालेली नाही, अशा शेतकऱ्यांना लवकरच ही नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात ही वर्ग करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, आजची ही माहितीपूर्ण वाटल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारची बेल नोटिफिकेशन ऑन करा। धन्यवाद।